आणि आता पाहूया टॉप 9 जिल्ह्याच्या बातम्या। धाराशिवमध्ये कॉपी प्रकरणामध्ये 6 शिक्षक निलंबित, 12 विद्यार्थ्यांवर कारवाई। झडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोनक घोष यांच्यासह शिक्षण विभागाची कारवाई। रसायनशास्त्राच्या पेपरच्या वेळेला एकूण 12 कॉपी बहादरांना शिक्षण विभागाचा दणका। बुलडाण्यामधील सामूहिक कॉपी प्रकरण उघड करणाऱ्या भरारी पथकाचा सन्मान करा। माजी मंत्री सुबोध सावजी यांची शिक्षण मंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी। दोषींवर कारवाई करण्याचीही केली मागणी। अकोल्यामध्ये मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला अटक करून काढली धिंड। पोलिसांनी आरोपीला सीसीटीव्हीच्या आधारे केली अटक। जव्हार नगर परिसरामध्ये विद्यार्थिनीची छेड काढण्यात आली होती। वर्ध्याच्या दहेगावमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देणारे बॅनर। मूलभूत सुविधांच्या अभावामुळे निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा। नाशकातील मालेगावच्या भगतसिंगकडून बाईकवर चित्तथरारक स्टंट करून शिवरायांना दिली मानवंदना। भगतसिंगच्या स्टंटचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल। नंदुरबार जिल्ह्यामध्ये नर्मदा बचाव आंदोलनाच्या वतीनं चालवल्या जाणाऱ्या जीवनशाळांचा बाल मेळाव्याला सुरुवात। जल जंगल जमिनीच्या घोषणा देत नर्मदा दऱ्या खोऱ्यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा। तंट्या भील बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। अक्कलकुवा तळोदा तालुक्यामधल्या शेतकऱ्यांना मशरूम शेती करण्यासाठी आत्मा प्रकल्पाच्या माध्यमातून साहित्य। आत्मा योजनेअंतर्गत 50 लाभार्थ्यांना रोजगाराची संधी। प्रशिक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांना शेती सुरू करण्यासाठी मदत। बीडच्या पाटोदा शहरामध्ये शिवजयंती सोहळा उत्साहात संपन्न। सोहळ्याला मराठा आंदोलक मनोज जरांगेंची उपस्थिती। जरांगेंकडून शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन।